नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मी रवी घोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज थोड्याशा सेन्सिटिव्ह टॉपिकला छेडणार आहे. तुम्हा सर्वांना माहिती असेल, सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल होत आहे सध्याला. जे अतुल येस. सुभाष सोबत जे घटना घडली आहे, ती अतिशय दुःखद घटना आहे. आणि ज्यावेळेस अशा घटना समोर येतात, त्यावेळेस मनाला खूप वाईट वाटतं, की ज्या कायद्याने आपल्याला सुरक्षित केलं पाहिजे, तोच कायदा आपल्याला आत्महत्या करायला मजबूर करतो आहे. कायदा नसला पाहिजे असं नाहीये. कायदा हा असला पाहिजे, पण त्याला काहीतरी अशा तरतुदी केल्या पाहिजे आपण, की जेणेकरून अशा घटना घडणार नाही. आज जी घटना आपल्या डोळ्यासमोर आलेली आहे, ती एका दिवसाची नाहीये किंवा ते एका व्यक्तीची नाहीये. असे कित्येक व्यक्ती, असे कित्येक हसबंड किंवा असे कित्येक मुलं आहेत, जे या गोष्टींचे बळी पडले आहेत. त्यांचा गुन्हा फक्त एवढाच असतो, की त्यांनी विश्वास ठेवलेला असतो. परंतु त्यांना भेटतं तर काय? कायद्याचा गैरवापर करून मुली त्यांच्यावरती वेगवेगळ्या केस ठोकतात आणि त्यांना हताश करतात. त्यांना त्रास देतात मित्रांनो. खरंच हे खूप निर्दयी घटना आहे जी घडली आहे ती. कारण त्याचा व्हिडिओ ज्यावेळेस मी बघितला, मला खूप वाईट वाटलं. म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं माणसाच्या तो व्हिडिओ बघत असताना मित्रांनो. आणि त्याने ज्या नोट्स लिहून ठेवल्या आहेत, की त्याच्यासोबत ते काय बोललेत, कसे बोललेत. खरंच खूप वाईट गोष्ट आहे. वरतून तो जजविषयी देखील बोललाय, की जजनी त्याला लाच मागितली होती. जर न्यायमूर्ती लाच मागायला लागले, तर आम्ही जायचं कुणाकडे? किती वाईट गोष्ट आहे मित्रांनो ही. न्यायप्रणालीवरती प्रश्न निर्माण झाला आहे आज. जर न्यायप्रणालीमध्ये न्याय करणारा जज जर आम्हाला पैसे मागतोय, तर आम्ही कुणाकडे बघायचं आता? हा मोठा प्रश्न माझ्या समोर तरी निर्माण झालेला आहे. शैलेश, तुला काय वाटतं? बरोबर आहे सर. हे खूप चुकीचं घडतंय आजकालची वातावरण पण चालू आहे ना, खूप चुकीचं चालू आहे. आणि जसं-जसं बघतोय की कलियुग पण येतंय की म्हणजे स्त्रिया आपली म्हणजे खूपच बेकार चालू आहे सर, की मला म्हणजे त्यांना जे कायद्यानं संरक्षण दिलं आहे, हं. ज्या कायद्यांच्या अंतर्गत संरक्षण दिलंय, त्या कायद्याचा त्या गैरवापर करत आहे. मला असं म्हणायचं, तुम्ही गैरवापर करायला लागले त्याच क्षणी कायद्यात अशी तरतूद असली पाहिजे, की समोरच्या व्यक्तीलाही आवाज उचलता आला पाहिजे. हो, मला मान्य आहे, स्त्रियांवरती हं, अत्याचार होतात. त्याच्यासाठी हा कायदा गरजेचा आहे. हं. पण कुठेतरी इथे माणसांवरती देखील अत्याचार त्या गोष्टीचा होतो आहे. मला सांगा, जर मुलगा दोघांचा आहे, तर त्याला पाळण्याची जबाबदारी फक्त वडिलांकडेच का? तुम्हाला 50% आरक्षण पाहिजे. मुलींना, महिलांना 50% आरक्षण पाहिजे. मग 50% तुम्ही तुमची जिम्मेदारी का उचलत नाहीये? मी असं म्हणत नाही की तुम्ही चुकीचं वागताय, पण मला सांगा, तुम्ही 50% जे मुलं आहेत, त्यांना सांभाळण्याची जो खर्च येतो, तो त्याच्या आईवर का नसतो? सर मी तर विचारातच पडलो, काय तिच्या आईवर किती बितले असन म्हणजे जन्मात 9 महिने आईने तिला पोटात सांभाळलं आहे की नाही. ज्या हं, मुलाला म्हणजे आईने 9 महिने पोटात सांभाळलं आहे, त्याच्यानंतर त्याला बायको अशी भेटली आहे. हं. खूप म्हणजे अत्यंत खूपच अरे, चुकीची तीही गोष्ट आहे. एक आईच होती ना. तिला तरी बरोबर आहे. लक्षात आलं पाहिजे होतं, की याच्या हो, आईचे हाल काय आहेत. बरोबर. एकदम चुकीचं वाटतंय सर हे. खूप वाईट गोष्ट आहे. अरे, हे हे आता मुली त्यांच्या भेटलेल्या आरक्षणासाठी, त्यांच्या भेटलेल्या संरक्षणासाठी कायद्याचा गैरवापर करून ते अशा लोकांना त्रास देत आहेत. स्वतःच्या नवऱ्याला त्रास देत आहेत. बऱ्याचदा मुलांनाही त्रास दिला जातो. फक्त त्यांना मिळालेल्या संरक्षणाच्या कायद्याद्वारे. पण मला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा मी वाचलं, तिथल्या जजने त्याला लाच मागितली होती. मला खरंच खूप हादरलो. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला असं वाटलं, हे काय घडतंय माझ्या भारत देशामध्ये? माझा भारत देश असा नव्हताच. माझ्या आंबेडकरांनी संविधान यासाठी लिहिलेलं नव्हतं. माझ्या आंबेडकरांनी संविधान लिहिलं होतं, ते प्रत्येकाच्या स्वतःसाठी लढता येण्याच्या
मार्ग शोधून काढण्यासाठी. प्रत्येकाला समान अधिकार भेटला पाहिजे, कुणावरही अत्याचार झाला नाही पाहिजे, यासाठी माझ्या आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आहे, ना की त्याचा फायदा उचलण्यासाठी. संविधानाचा सर म्हणजे भरपूर जणात व्यक्ती ना गैरवापर करताय. संविधान हे आपल्या ठिकाणी बरोबर आहे, पण विषय काय होतोय माहिती का, तिथले वापर करणारे व्यक्ती ना ते चुकीच्या मार्गाने त्यांचा वापर करतोय. काय म्हणताय सर, तुम्हाला काय बरोबर. वाटतंय? खूप चुकी डॉक्टर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिवस रात्र एकत्र करून आपल्यासाठी इतकं छान संविधान लिहिलं आहे. त्या संविधानाला सांभाळण्याची जिम्मेदारी आपल्यावर देखील आहे मित्रांनो. कारण असे मूर्ख, नालायक जज आपल्या भारत देशात जर मला बघायला भेटताय, तर मला बेंबीच्या टोकापासून राग येतोय त्या व्यक्तीचा, त्या जजचा. त्यांना आम्ही संविधानाचं संरक्षण करायला बसवलंय आणि त्या काय करताय? अशा व्यक्तींना फासावर चढवलं पाहिजे. बरोबर म्हणताय सर. खूप म्हणजे एका सामान्य जर सरकारी अधिकाऱ्याने जर लाच घेतली तर मी समजू शकलो असतो, पण जे कायद्याला जपतात बरोबर. ते जर आज लाच मागताय, तर इतकी वाईट गोष्ट आहे ही, की म्हणजे त्याची तुलना देशद्रोह या या शब्दाला देखील लाज वाटेल असा तो गुन्हा आहे मित्रांनो. बरोबर. तो पण एक माणूसच आहे ना सर. त्याच्या घरी बी ही परिस्थिती जर कधी जागृत झाली, तर तो पण त्या टायमाला जर त्यासोबत अशी घटना घडली असती, तर तो पण हाच लाच घेतली असती का? नाही घेऊ शकत ना. हम्म. म्हणजे लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये तुम्ही डिफरन्स जो बघताय, ते नव्हता बघितला पाहिजे. खूप म्हणजे चुकीचं घडलंय. पैसे घेताना लाच का बरं म्हणजे मागितले नव्हते पाहिजे होती. अरे म्हणजे तुम्ही संविधान वाचवायला बसले, संविधानाचं संरक्षण करायला बसले, तुम्ही न्याय करायला बसले तिथं आणि तुम्हीच लाच मागताय. न्यायाधीश हा एक म्हणजे देवाप्रमाणेच असतो. न्यायाधीश हा एक देवाप्रमाणेच शब्द हा असतो. शेवटचा शब्द असतो बरोबर. मित्रांनो. राष्ट्रपती आणि पंतप्रधानाला सुद्धा सजा देण्याची ताकद जर कोणात असेल तर ती जज मध्ये आहे, न्यायाधीशामध्ये आहे. बरोबर आहे. आणि न्यायाधीश काय करतोय? मला पैसे द्या. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो ही. मला माहिती नाही कायद्याचं ज्ञान नाही मला एवढं, बरोबर. मी काही वकील नाहीये, पण मला एवढंच नक्की मात्र समजतं की न्यायाधीशांनी न्यायच केला पाहिजे, कारण त्याला न्याय करण्यासाठी बसवलाय मित्रांनो. मी थोडासा आवाज जरा उंचावलाय माझा, उंचावू द्या मित्रांनो. मी घाबरत नाही कोणत्या गोष्टीला, पण जर विरोध करत असेल मी या गोष्टीसाठी तर ती नक्कीच चुकीची आहे मित्रांनो. चुकीला गोष्टीला कधी सपोर्ट केलाच नाही पाहिजे ना. जी गोष्ट चुकीची आहे तर ती खरंच चुकीची आहे. आणि हा आमचा राग आहे आज. बरोबर. मी कुणालाही ज्ञान देण्यासाठी बसलेलो नाही आज इथे, मी तर माझा राग व्यक्त करण्यासाठी बसलेलो आहे मित्रांनो. आणि ही गोष्ट जे बोलतोय आम्ही ते प्रत्येक पुरुषाच्या मनापर्यंत कोरलं पाहिजे. समजताय ना तुम्ही बी, आणि आम्ही तर समजतोय. हे तुम्हाला बी समजलंच पाहिजे, 100% समजलं पाहिजे. कारण हे जर असंच चालू राहिलं तर आपला भारत देश मागे पडण्यास, डुबण्यात जास्त वेळ लागणार नाही मित्रांनो. आज मी सोशल मीडियावर पाहिलंय की महाराष्ट्रामध्ये 619 जण मृत्यू पावले याच गोष्टीमुळे. लग्न करून लोक सुखी नाहीये, त्याचा गैरवापर करणारी मुली जी असतात किंवा त्यांची बायको जी असते, अशा घातामुळे माणसं मृत्यूच्या मुखी पडत आहे. आणि त्याची चुकी काय? त्याने विश्वास ठेवला आणि लग्न केलं. बरोबर. माणसाने किती मेहनत केलं, माणूस मेहनत करून वर येतो आणि त्या बाईला आम्ही समजतो, सांभाळून घेतो, आणि त्या बाईनं असं चुकीची गोष्ट केली आहे की त्या माणसाला डायरेक्ट मृत्युमुखी पडायचं काम पडलंय. हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे, मला बिलकुल नाही पटायला लागलं. बरोबर. आणि जोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टींच्या विरोधात प्रोटेस्ट करणार नाही ना, तोपर्यंत या गोष्टी सुधारणार नाही मित्रांनो. कारण अशा केस येतात, 1 महिना चालतात, लोक विसरून जातात. असं व्हायला नको या केसविषयी. या केसला आपण उचलून धरूयात. गंभीरतेने विचार करायला पाहिजे तुम्ही. माझ्या मते तर हे गंभीरतेचीच गोष्ट आहे सर. हे सांसारिक भाग आहे ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे. आपण, आपल्या येणारी नंतरची पिढी, हे एक सांसारिक भागच आहे ना. नॅचरल ही गोष्ट आहे. पण मग आता मला तर शब्दच फुटत नाही, आता काय बोलू. शब्द न फुटण्यासारखीच गोष्ट आहे. बरोबर सर. कालच मी एक व्हिडिओमध्ये बोललो की मी रागवत नाही, पण अशा गोष्टीमुळे मला राग मात्र नक्की येतो. असं वागल्यावर राग येणारच साहजिक. त्या मला कल्पनाही करवत नाहीये की त्यांच्या फॅमिलीवरती आज काय चालू असेल. त्यांचा करता धरता मुलगा, ज्याने आता आईवडिलांना सहारा दिला पाहिजे होता, तो आज आपल्याला सोडून गेलाय सर्वांना. त्यांना सोडून गेला त्याच्या आईवडिलांना तो अर्ध्या मधातून.
आता त्याचे आई-वडील कोणत्या भरोश्यावर जगतील? जो जवळचा लहानातलं लेकरू त्याला मोठं केलं, मोठं केल्यानंतर आज तो त्यांच्या डोळ्यासमोर नसणार आहे. हीच गोष्ट बघून मी स्वतः विचारात पडतोय, की काय घडत असेल त्याच्या मनाला? काय लागत असेल त्याच्या मनाला? किती भयानक गोष्ट आहे ही. खूपच अवघड वाटते. खूप वाईट गोष्ट आहे. आणि इथून पुढे तर मला म्हणतोय, की मेल जे होतात, मला तर वाटतंय सर, अगोदर जे लोकं वागत होते ना, की म्हणजे मुलींना बाहेर नाही जाऊ दिलं पाहिजे होतं, की म्हणजे हे गोष्टी नाही करू दिल्या पाहिजे होते. ते बरोबर आहे आणि 100% बरोबर आहे. मला तर असं अजून बी वाटते. हं. गैरवापर जास्त. आहे की नाही सर? हं. आणि ही गोष्ट 100% त्यांना माहीत होती, की यांना जर आपण थोडी सूट दिली, की हे त्यांचा गैरफायदा घेणारच आणि काही ना काही अशी गोष्ट होऊ शकते, याचा अंदाज त्यांना पहिलाच होता. महाभारत कशामुळे घडलंय? एका स्त्रीमुळेच घडले सर. रामायण कुणामुळे घडलंय? एका स्त्रीमुळेच घडले. म्हणजे अशाच म्हणी तयार होत नसतात. आणि मला एक सांगा, अरे आपले किती स्वातंत्र्यवीर होते. त्यांनी स्वतःचं जीवन ज्याच्यासाठी समर्पित केलंय आणि आपण त्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करतो आहे मित्रांनो? खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवाणी. ही गोष्ट इथेच थांबणार नाही. ही गोष्ट जोपर्यंत त्या व्यक्तीला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही उचलून धरणार म्हणजे धरणार. बरोबर. न्याय तर पक्का मिळालाच पाहिजे. आज ही गोष्ट त्याच्यावर घडली. मित्रांनो, ही गोष्ट तुमच्यावर एक दिवस घडल, तेव्हा तुम्हीही सुद्धा हा विचार केला पाहिजे, की एक दिवस ही गोष्ट आम्ही बोललो होतो, की नाही बाबा, आम्ही दोघं जे बोललो ते खरंच बोललोय. तेव्हा तुम्ही जास्त रिलेट करणार का आता पहिले रिलेट करून घेणार? हे आणि आता तुमच्यावर भविष्य डिपेंड आहे. आपलं सुधारवणार. बरोबर. अशा आणि हं. आणि मी आई भगिनींना मी हेच सुद्धा म्हणतो, की ह्या अशा गोष्टींना यापैकी तुम्ही हुशार व्हा आणि गोष्टी म्हणजे आपल्या घर संसार म्हणजे व्यवस्थित चालवा. हं. अशा चुकीच्या मार्ग म्हणजे चुकीच्या बरोबर. गोष्टीवर नका घुसू. मी महिलांच्या विरोधात नाहीये. नाहीये. आम्ही मला महिलांची माहितीये महिलांवर अत्याचार होतात. होतात. जास्त होतात त्याच्यापेक्षाही. पण संविधानामध्ये, कायद्यामध्ये अशी काहीतरी तरतूद पाहिजे, की यांनाही यांना न्याय मिळाला पाहिजे अशा लोकांना देखील. नाहीतर आपला आपला कायदा काय सांगतो, की जर 3 गुन्हेगार असतील आणि त्याच्यापैकी जर 1 गुन्हेगार नसेल, पण समजत नसेल त्यातल्या तिघातला कोण गुन्हेगार आहे, तर तिघांनाही सोडून देण्याचा आपला कायदा आहे. आणि आपण असं कसंच करून चालेल, की आपण सहजरित्या इतक्या साऱ्या लोकांचा बळी घेतलेला. बाहेरच्या देशातले लोकं हे सुद्धा विचार करतात, की भारतातला संविधान सर्वात चांगलं संविधान आहे. कितीतरी वर्ष म्हणजे फिरल्यानंतर बाबासाहेबांना त्याच्यावर अभ्यास केला, 2 वर्ष अभ्यास केलं. त्याच्यानंतर तो संविधान बनवला आहे आणि आपण खूप अशी लकी गोष्ट आहोत, की आपल्याला ते संविधान एवढं चांगलं भेटलंय. आपल्याला या पृथ्वी तलावरती बरोबर. आपल्याला भारत देशामध्ये जन्म हं, घ्यायला मिळाला. हे हं. खूप मोठं उपकार आहे आपल्यासाठी किंवा हे खूप मोठं स्वाभिमानाची गोष्ट आहे तुम्ही आपल्यासाठी. बाहेरच्या देशात जाऊन बघा त्यांचे संविधान कसे आहेत. हुकुमशाही चालते, हुकुमशाही हुकुमशाही. चालते, हुकुमशाही. हं. आप असो. प्रत्येकाला इथं मत मांडायची गोष्ट आहे. हं. बाहेरच्या देशात नाहीये. नाहीये. हीच तर गोष्ट आपल्याला खणकती ना. बरोबर. तुम्ही जर या टायमाला जर बाहेरच्या देशात असले असते, तर माणसाचं जगणंच मुश्किल झालं असतं सर. प्रत्येकाने आळा घालू असेच जीवन मृत्युमुखी पडलेले असते व्यक्ती. पण तुम्हाला स्वातंत्र्य आहे जगण्याचा आणि चांगलं काय, योग्य काय, वाईट काय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे, की ती बाई 100% चुकीची होती. फिरवली सुद्धा मागितली, दरवेळा पैसे सुद्धा मागवत होते सर, असं काहीतरी घडलंय बरोबर, ना? बरोबर, बरोबर. आणि पैसे मागून सुद्धा ती काहीतरी सॅटिस्फाईड नव्हती. अजून काहीतरी मागत होती. आता मी काय जास्त डिटेलमध्ये बघितलं नाही. पण 100% काहीतरी असं तिनं घर असेल, काहीतरी जमीन जुमला टार्गेट असेल. फक्त एवढंच, की हो. याला त्रास द्यायचा. खूप बस. मानसिक छळ करायचा. मानसिक छळ केलाय. बरोबर म्हणताय सर. हं. असो, अशा गोष्टी घडत राहू नये आणि या गोष्टीला आम्ही असं सहज सोडणार नाही. याला नेहमी उचलून धरणार जोपर्यंत निर्णय लागणार नाही. प्रत्येक वेळेस आम्ही सपोर्टमध्ये राहणार. आम्ही महिलांच्या विरोधात नाहीये, पण या अन्यायाच्या आम्ही नक्कीच विरोधात आहे सगळ्यांना. बरोबर. आणि तुम्ही या अन्यायाच्या विरोधात उभे राहा मित्रांनो. #जस्टिस अतुल असं लिहून तुम्ही अतुल काय नाव त्याचं? अतुलच नाव आहे सर. हां. हुं. पुरे. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.